नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आता आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणाऱ्या मारुती मंदिर चौक या ठिकाणी आहोत. आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त अनेक भाविकांनी या ठिकाणी महाप्रसाद आणि दर्शनसुद्धा लाभ घेतलेला आहे. आता आपण मंदिर परिसरात जाऊ. आत्ता थोडीशी गर्दी कमी झाल्यामुळे आता आपण आतमध्ये जाऊन थोडा मंदिरातला जो काही परिसर तो सुद्धा पाहणार आहोत. तसेच या ठिकाणी जे काही सभासद आहेत, जे काही पदाधिकारी आहेत, आपण त्याच्यावर थोडक्यात ती माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण हनुमान मंदिरामध्ये आहोत. या ठिकाणी आज हनुमान जन्मोत्सव अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडलेला आहे. काय सांगाल आपण माहिती, साधारण किती भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलं होतं? आपली ओळख सांगावी. मी संजय विश्वनाथ कसाबी, तेली समाजाचा उपाध्यक्ष या नात्याने बोलतो. सकाळी पहाटे 3:30 वाजता आमदार सुनील शेळके आणि आमचे उत्सवाध्यक्ष अजय शेलार यांच्या हस्ते महापूजा पार पडली. मग त्यानंतर 5:30 वाजता हरिभक्तपारायण नितीन महाराज काकडे यांचं प्रवचनरूपी सेवा पार पडली आणि 6:30 वाजता हनुमान जन्मोत्सवाचा पाळणा झाला आणि त्याच्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं राहिलं. सकाळपासून तर आत्तापर्यंत किमान नाही म्हणलं तरी 15,000 ते 20,000 भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर 7 वाजता महाआरती झाली. महाआरतीला मावळ तालुक्यातील उद्योजक प्रशांतदादा भागवत आणि आपले नगरसेवक भेगडे त्यांच्या आरती पार पडली आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद सुरू झाला आणि महाप्रसाद आत्तापर्यंत चालूच आहे. मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त होते. मध्ये थोडा पावसाचा व्यत्यय आला, त्यामुळे थोडीशी नाराजी झाली, पण असो. त्यानंतर उघडीप भेटली आणि भाविक जेवढे बाहेर पडले ती विचारताच होणं आणि भरपूर गर्दीचा मप होता. बरं, आज या ठिकाणी मंदिरात खूप छान अशी सजावट केलेली आहे. मंदिराचा जीर्णोद्धार देखील झालेला आहे. अनेक ठिकाणी रंगरंगोटी आणि छान असं सजावट केलेली आहे. तर मंदिराबाबत काय सांगाल? एक साधारण किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि आत्ता काय काय बदल झाले आहेत त्याच्यामध्ये? पूर्वीचं जे हे मंदिर होतं ते अगदी साध्या पत्र्याचं होतं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा काहीतरी 8 ते 9 वर्षाचा असेल तेव्हापासून मी या मंदिरात येतो आहे. माझे वडील, मी, इथले आमचे किसनदारा खोंड बरेचसे आहेत. त्याप्रमाणे आता त्यानंतर आमचे माजी आमदार बाळासाहेब बारमुख यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याच्यातून ते हे केलं, आपलं प्लॅस्टरमध्ये केलं, फाउंडेशनमध्ये. आणि नंतर आमचे नवीन कार्यकर्ते हे श्रीकांत शेडगे आणि त्याचं सगळा नवीन युवक परिवार यांच्या माध्यमातून हे नवीन आत्ता मंदिराचं नूतनीकरण झालेलं आहे. नाही म्हणलं तरी मावळातलं एकमेव असं मंदिर असेल. हा गाभारा पूर्ण चांदीचा आहे. अशा रीतीने ह्या मंदिराला भाविकांचं मोठी साथ आहे. ओके सर, धन्यवाद. किलो चांदी वापरली, काय काय सांगायचं ना, नको.